एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची ही महत्त्वाची भेट झाली। आता 1 तासाहून अधिक काळ चर्चा दोघांमध्ये झाली। दिल्लीमध्ये राजकीय हालचाली सुरू आहेत आणि मुंबईत सुद्धा, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि या भेटीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच चर्चा तर राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्यात। एकतर शिवसेनेचं नाव चिन्ह या संदर्भात दिल्लीमध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू असताना राज्यामध्ये सुद्धा राजकीय वर्तुळात या घडामोडी पाहायला मिळतात। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली, 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाली आणि या भेटी संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर आहेत। ओम, महत्त्वाची ही बैठक होती, 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाली, काय काय नेमके महत्त्वाचे चर्चेचे मुद्दे असावेत? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली खरं तर काल दुसरी बैठक होती। आपण पाहिलं असेल की काल दुपारी काही प्रशासकीय बैठकीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार हे वर्षावरती मुख्यमंत्र्यांसोबत काही तासांसाठी होते। मात्र रात्री जी 11 ते 12च्या सुमारास जी बैठक झाली आहे त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये एका प्रशासकीय विषयाच्या अनुषंगानं दोन नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली आहे, परंतु ज्या टायमिंगमध्ये ही भेट झाली त्यामुळे अनेक खरं तर चर्चा या निमित्तानं आपल्याला राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळतात। जो मुद्दा तुम्ही देखील उपस्थित केलात की एका बाजूला दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे, विरोधकांची भूमिका आहे त्यावरती सत्ताधाऱ्यांकडनं उत्तर दिलं जाते। यामध्ये शिवसेना हे अत्यंत महत्त्वाचा घटक पक्ष मानला जातो। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी वेगानं घडतात आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं या सगळ्या संदर्भात युक्तिवाद केला जातोय त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही भेट महत्त्वाची ठरते। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा चर्चेत आला तो म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाचा। खरं तर आपण पाहिलं असेल की अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादीकडनं उमेदवारी देण्यात आली विधान परिषदेची, त्यावेळेला मदत केली, त्यानंतर त्या बदल्यामध्ये रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला दिलं जाईल अशा प्रकारची चर्चा झाली, अशा प्रकारचा निर्णय झाला असं शिवसेनेकडनं सातत्यानं सांगितलं जातं। मात्र अद्यापही या रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही, त्यामुळे या सुद्धा मुद्द्याचा अंतर्भाव या शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीमध्ये कालच्या झाल्याचं कळतं। या सगळ्याच गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती खरं तर राज्यात आणि केंद्रात वेगवान घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झालेली ही सुमारे तासाभराची बैठक आणि दरम्यान झालेली डिनर डिप्लोमसी यामुळे या भेटीचं नेमकं फलित काय आणि खरं तर पुढील काही दिवसामध्ये काही नवे बदल, काही नवे समीकरणं आणि नव्या काही घटना राज्याच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे या भेटीकडे सगळ्या राज्याचं लक्ष निश्चितच। धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।